एरवी विद्यार्थ्यांना घडवणारे शिक्षक सध्या पार्टीत मशगूल होताना दिसत आहेत। गोंदिया जिल्ह्यातल्या तिरखेडी गावात केंद्र संमेलनाच्या नावावर शाळेला लवकर सुटी देऊन तब्बल 22 ते 25 शिक्षकांनी भर दिवसा मटण आणि दारू पार्टी आयोजित केली होती। विशेष म्हणजे या पार्टीत महिला शिक्षकांनी देखील भाग घेतला होता। पार्टीचा आस्वाद घेत असताना झी मीडियाचा कॅमेरा बघताच यातल्या काही शिक्षकांनी पळ काढला। या सर्व प्रकाराबाबत लवकरच कारवाई केली जाईल असं आश्वासन गट शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलंय। 4:30 वेळ आहे त्यांच्या 7:30 ते 12 वाजेपर्यंत, पण ती पार्टी जवळपास म्हणजे 10 वाजेपासून सुरुवात होती। म्हणजे अशा प्रकारे शिक्षकांचा जो हा घोडा आहे शिक्षणाला म्हणजे अशोभनीय आहे। हे वर्तणूक अतिशय गंभीर आणि दुःखदायक आहे। ही वर्तणूक आणि न शोभणारी आहे आणि याच्यामध्ये जे सहभागी जी व्यक्ती आहेत त्यांच्यावरती प्रशासकीय कारवाई मी नक्की करणार। या संदर्भात अधिक अपडेट्स घेऊयात। आमचे प्रतिनिधी माधव चंदनकर आपल्या सोबत आहेत। माधव, काय नेमकी कारवाई केली जाणार आहे या सगळ्या शिक्षकांवर आता? सुवर्णा, निश्चितपणे दरवर्षी या शिक्षकांचं केंद्र संमेलन या परिसरात भरत असतं आणि त्या अनुषंगाने शाळेच्या विविध समस्या आणि याच्यावर चर्चा सुद्धा होत असते। परंतु शिक्षकांनी काल केंद्र संमेलन भरवण्याच्या दृष्टिकोनातून पार्टीचं आयोजन केलं होतं आणि या पार्टीमध्ये येथील गट शिक्षणाधिकारी यांना सुद्धा आमंत्रित करण्यात आलं होतं, परंतु काही कारणास्तव ते जाऊ शकले नाहीत। आणि हा संपूर्ण प्रकार जेव्हा आम्ही गट शिक्षणाधिकारी यांना हा सांगितला किंवा दाखवला त्यानंतर त्यांनी सर्व शिक्षकांना शो कॉज नोटीस, कारणे दाखवा नोटीस लवकरच देण्यात येईल आणि सर्व महिला तसेच पुरुष शिक्षकावर लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल असे झी मीडियाला त्यांनी आश्वासन दिलेले आहे। सुवर्णा, धन्यवाद माधव या संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।